पंकज इलेव्हन मुरबे संघाने टॉस या ठिकाणी जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. पंकज इलेव्हन मुरबे आणि दुसऱ्या बाजूला मैत्री इलेव्हन पालघर या दोन संघांमधील एक बिग फाईट. मैत्री इलेव्हन पालघर संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला पंकज इलेव्हन मुरबे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विपक्षात मैत्री इलेव्हन पालघर. आदरणीय सन्माननीय देश गौड साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात. कैलासवासी गीता संतोष गौड यांच्या स्मरणार्थ कुमार देश सदानंद गावड साहेब यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक आपण पाहतोय. त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दहेश जी गावड साहेब, वेलकम, आपलं स्वागत आहे. पहिले षटक फेकण्याकरिता रुपेश तांडेल गोविंदसिंग मार्क वरती आपण पाहतोय. पहिलाच चेंडू या ठिकाणी पंचांकडे अपील जरूर केली गेले आणि यस पंचांचं बोट या ठिकाणी आकाशाकडे गेले. पहिल्या चेंडूवरती एक ड्रीम स्टार्ट आपण पाहतोय. तुषार घरत या ठिकाणी डकआउटला परतले गेलेत. एक मोठी सफलता, एक मोठे यश आपण पाहतोय रुपेश यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट जाते. गॉन नाव. चांगली सुरुवात या ठिकाणी झाली. पहिल्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी मिळवली गेली. एक आक्रमक फलंदाज त्याची विकेट या ठिकाणी मिळवलंय. चौथ्या सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीमधील चौथा सामना आपण पाहतोय. दोन संघांमध्ये एका बाजूला पंकज इलेव्हन मुरबे संघाने टॉस या ठिकाणी जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर पहिल्या चेंडूवरती यश या ठिकाणी आपण पाहतोय. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये कदाचित यशस्वी प्रवास असू शकतो, परंतु इथे एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउटचा फटका आणि सरळ चेंडू इनफिल्ड वरून क्लिअर करतोय. 4 धावांकरिता चौकार. बॅटचा फ्लो ओपन केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला हा स्ट्रोक आपण पाहतोय. आशिषच्या बॅटमधून चौकार. चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. चौकारानंतर चांगलं परिवर्तन, स्वतःमध्ये चांगली रिकव्हरी या ठिकाणी केलंय. पहिल्या 3 चेंडूंचं केलं या ठिकाणी झालंय. पहिल्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. त्यानंतर आल्या म्हणजे सेट होऊन आलेत असंच दृश्य मैदानाच्या आतमध्ये दिसत होतं. ज्या अनुषंगाने आशिषने फटका खेळला होता. चौकार आला आणि त्यानंतर डॉट. चौथा चेंडू फुल टॉस बॉल ऑन साइडला स्लॅश केले गेले. मिड विकेट सीमारेषा पलीकडे कुणाल दादा पाटील स्टँडला या ठिकाणी सरळ चेंडू या ठिकाणी भिरकावून दिला गेला. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. फीडचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. फुलटॉस बॉल होता. भीमरवरती षटकार या ठिकाणी आलाय. ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला गेलाय. कार्पेटला रोल करत चेंडू जातोय कव्हरला. तत्पूर्वी एक धाव या ठिकाणी येईल. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी गमावली मैत्री इलेव्हन पालघर संघाने, परंतु ज्या प्रकारे तुषारची विकेट गेली, जो नवीन फलंदाज झाला आशिष, त्याच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाहीये. ज्या अनुषंगाने तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. विदाउट प्रेशर बॅटिंग करत असताना 2 मोठे फटके आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आल्यात आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 पॉवरफुल स्ट्रोक, म्हणजे जो एक्स्ट्रा कव्हरला चौकार आला आणि मिड विकेटला षटकार. 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. पहिल्या षटक प्रगती पथावरती फर्स्ट ओव्हर प्रोग्रेसिंग आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक विथ बॅटर मिस्टर प्रणय.
फुलटॉस बॉल होता, स्विंग करण्याचा प्रयत्न झालाय, शॉट मिड विकेटला. एक संधी मात्र नक्कीच होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. नॉन स्ट्रायकिंगवरती सुद्धा या ठिकाणी रनआउटच्या रूपामध्ये इथे रेफर केले गेले, रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. पंचाने इथे यावं लागणार आहे. येस, OUT आउट. दोन संध्या इथून चालून आल्या होत्या. शॉर्ट मिड विकेटला सुद्धा एक संधी होती, परंतु तिथून ती संधी हुकली. परंतु नॉन स्ट्रायकिंगवरती रनआउटची संधी होती, त्या संधीचं सोनं या ठिकाणी जरूर केलंय. विकेट या ठिकाणी गेले, म्हणजे दोन्ही सलामीवीर डकआउटला परतले गेलेत. प्रणयची विकेट या ठिकाणी गमावलोय टीम मैत्री 11 पालघर संघाने. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. झालंय आणि टीमचे टोटल फलकावरती आपण पाहतोय 12 आकड्यावरती डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाचा जर विचार केला तर 2 विकेट आतापर्यंत गेल्यात. पहिला विकेट बिहाइंडच्या रूपामध्ये आणि त्यानंतर रनआउटच्या रूपामध्ये विकेट गेलाय. साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. शॉट कव्हरला इथून क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला फील्ड करेल, एकच धाव या चेंडूवरती मिळते. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. 13 रन स्कोरवरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. एक छोटासा ब्रेक घेऊयात, जाऊयात आपण कॅन्डीच्या दिशेने. दोन फटके जरूर आले. पॉवरफुल स्ट्रोक आशिषच्या बॅटमधून आले, जो 1 डाऊनचा बॅट्समन आहे. दोन्ही ओपनर्स डगआउटला परतले गेलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमीर आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती सुद्धा हलकासा बदलाव झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक फेकण्याकरिता सुमित रोखी ग्रुप इनकडून सज्ज असेल. त्याच्यासमोर आशिष आपण पाहतोय. त्यांनी चांगली बॅटिंग आतापर्यंत मैदानामध्ये केली, म्हणजे जवळजवळ त्याच्या बॅटमधून 12 धावा आतापर्यंत आल्यात. एक चौकार आणि एक षटकार त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे आणि याच मोठ्या फटक्यांची गरज आहे डगआउटमधून टीम मैत्री 11 पालघर संघाला. कारण टॉस हरल्यानंतर इथून बॅटिंग करावी लागली. त्यांचा प्रयत्न होता की टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करावं, परंतु टॉस त्यांच्या बाजूने आला नाही, निर्णय त्यांच्या बाजूने आलेला नाहीये. मग इथून बॅटिंग करावी लागते, परंतु चांगली सुरुवात इथून झालंय. इथून रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील जरूर केली होती, परंतु पंचांकडून कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स आला नाहीये. पहिला चेंडू सुमितच्या माध्यमातून आशिषच्या विरोधामध्ये डॉट बॉल टाकला गेलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचं खेळ या ठिकाणी झालाय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता, परफेक्ट टप्प्यावरती होता, कारण ओळखलं होतं बॅटची ग्रीप जेव्हा चेंज केली तेव्हा सुमितने ओळखलं की या चेंडूवरती जरूर रिव्हर्स करण्याचा प्रयत्न करेल फलंदाज. आशिषला आपण पाहतोय आणि टेक्निकल स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलात आतापर्यंत. संघाला घेऊन चालण्याचा प्रयत्न सध्या असणार आहे त्याचा मैदानामध्ये. बरोबर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिडऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. नॉन स्ट्रायकिंगवरती पुन्हा एकदा संधी आणि यस, पुन्हा एकदा पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. एक सेट फलंदाज, एक आक्रमक फलंदाज, जे आशिष नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं होतं ते मात्र क्षमावलं गेलंय. तिसरा धक्का टीम मैत्री 11 पालघर संघाला. आशिष बॅक टू द पॅव्हिलियन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहिल्या 8 चेंडूंचा जर विचार केला तर पहिल्या 8 चेंडूंमध्ये जवळजवळ 3 विकेट आतापर्यंत गमावलेत. म्हणजे इथून मेहनत घ्यावी लागणार आहे, मेहनत करावी लागणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता दोन्ही फलंदाजांना शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. आशिष एक महत्वाचा फलंदाज बाद झालाय. पुढचे दर्शक पुढे येतोय. कुठली धाव या चेंडूवरती येणार नाहीये. पहिल्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर सुमित चांगली गोलंदाजी करतोय. सुमितच्या विरोधामध्ये धाव बनवणं थोडंसं कठीण झालंय, थोडंसं डिफिकल्ट झालंय, कारण ज्या अनुषंगाने गोलंदाजी मैदानामध्ये करतायत. पुन्हा एकदा चांगला टप्पा या ठिकाणी आपण पाहतोय. परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी सध्या सुरू आहे. पुन्हा एकदा एक हाफ चान्स जरूर होता नॉन स्ट्रायकिंगवरती, कारण आतापर्यंत जे 3 विकेट गेल्यात, पहिला विकेट गेला कॉट बँडच्या रूपामध्ये आणि त्यानंतर जे 2 विकेट पाहायला मिळाले रनआउटच्या रूपामध्ये. इथून कुठेतरी कॉलिंगचा अभाव आपण पाहतोय. जे बॉन्डिंग आहे फलंदाजांमध्ये ते बॉन्डिंग इथून होत नाहीये. इथे सरळ बॅटने खेळलाय, इनफिल्ड वरून सरळ चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. पालघर जिल्ह्यात रॉकी ग्रुप आलाय नावाला. हिरा गावलाई शिपल्यात तेंबी खोडा वेगावाला. हिरा गावलाई शिपल्यात तेंबी खोडा वेगावाला. 5 पर्यंत फेकून झाल्यात. 4 चेंडू परफेक्ट टप्प्यावरती होते. 5वा चेंडू बॅटच्या रडारमध्ये मिळाला आणि सरळ चेंडूला पाठवलंय चौकाराकरिता. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल दुसऱ्या षटकामधील. धावसंख्या फलकावरती 17 रन स्कोर करते लागल्यात. थोडीशी विकट अवस्था जरूर होती, परंतु इथून चौकार आलाय आमिर यांच्या बॅटमधून. समोर या ठिकाणी स्ट्रोक केला जातोय. मिडॉनचं दशक पुढे एक धाव जरूर मिळेल या चेंडूवरती. या सिंगलने स्ट्राईक आपला जोल जरूर ठेवतील तिसऱ्या षटकामध्ये आमिर. 2 षटकांचं खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल फलकावरती 18, म्हणजे 9च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा होत आहेत. आणि जो ग्राफ होता तो ग्राफ इथून खाली उतरला आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या, त्यामध्ये 1 विकेट गमावला होता. दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केला 2 विकेट पहिल्या षटकामध्ये गमावले होते. दुसऱ्या षटकात जर विचार केला तर या षटकामध्ये 5च धावा येताना पाहायला मिळाल्या. म्हणजे चांगली गोलंदाजी सुमितने केली. सुमित यांच्या विरोधामध्ये एक चौकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर चांगलं परिवर्तन स्वतःमध्ये घडून आणलं. आणि जे पहिले 4 चेंडू होते, पहिले 4ही चेंडू मात्र आक्रमकता त्यांनी दाखवली होती. पहिल्या 4 चेंडूंमध्ये फलंदाजांना थांबवून ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं पहिल्या 4 चेंडूंमध्ये. आता तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर इंडिव्हिज्युअल सेकंड ओव्हर घेऊन रुपेश बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाल्यात. पहिल्या षटकामध्ये त्यांच्या विरोधामध्ये 13 धावा आल्या होत्या. 1 विकेट सुद्धा त्यांनी मिळवला होता कॉट बँडच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा तोच परफॉर्मन्स अपेक्षित असणार आहे या 3rd ओव्हरमध्ये. दुसऱ्या बाजूला आमिर आहेत. सध्या संकटमोचक बनावं लागणार आहे, तारणहार इथून बनावं लागणार आहे आपल्या संघासाठी. तिसऱ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ होतोय. तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती रुपेश आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवरती बॅटर आहेत आमिर. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय आणि त्याच मोठ्या फटक्यांची नितांत इथून गरज आहे. आणि जे टॉप 3 बॅट्समन होते, म्हणजे जे स्ट्रायकर बॅटर होते, ते डगआउटला परतले गेलेत. इथून चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. वेग सुद्धा खूप भरपूर प्रमाणामध्ये होता. चांगल्या टप्प्यावरती चेंडू होता. पहिला चेंडू या ठिकाणी आमिरच्या विरोधामध्ये डॉट टाकला गेलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. धावसंख्या फलकावरती 18 रन्स स्कोर करते लागल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू या ठिकाणी चांगल्या टप्प्यावरती आहे. ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला गेला. इंटू दी गॅपमध्ये चेंडू या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न झालाय. कव्हरच्या दिशेने चेंडू या ठिकाणी निघून जातोय. 2 धावा परिपूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी झालेला नाहीये. दुसऱ्या धावेवरती समाधानी झाल्यात. 20 धावा फलकावरती लागल्यात. 2 बॉल आतापर्यंत मैदानामध्ये फेकून झाल्यात. पहिल्या षटकामध्ये रुपेश यांच्या विरोधामध्ये 2 मोठे फटके आले होते. एक मोमेंटम नक्कीच मिळाला होता बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच मैत्री इलेव्हन पालघर संघाला. परंतु त्यानंतर आशिषची विकेट गेली आणि पूर्णपणे जी धावसंख्या होती त्या धावसंख्येवरती लगाम लावून ठेवला. अजून एक चांगला बॉल या ठिकाणी टाकला गेलाय आमिरच्या विरोधामध्ये. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. पहिले 3ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळलेत. पहिल्या षटकामध्ये रुपेश यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धावा आल्या होत्या, परंतु जेव्हा पुन्हा एकदा संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवला, तो विश्वास इथून सार्थ करत असताना मैदानाच्या आतमध्ये रुपेश आपण पाहतोय. ऑफसाईडला चांगला काउंटर ड्राईव्ह या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून
चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल जरूर करतोय, सीमारेषेच्या बाहेर जाईल का, तर इथून चेंडू स्टॉप झालाय. 3 धावा परिपूर्ण केल्यात. 3 धाव्यावरतीच समाधानी व्हावं लागणार आहे. एक धाव नक्कीच वाचलाय आपल्या संघासाठी. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. अक्षय आम्हाला दर्शवत आहेत 23 धावा फलकावरती लागल्या. 4 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. मागच्या 4 चेंडूंचा जर विचार केला तर मोठा फटका मारू दिलेला नाहीये. म्हणजे फलंदाजाच्या स्ट्रॉंग झोन पासून चेंडू दूर ठेवलाय. अजून एक चांगला बॉल. अगोदरच ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 डॉट बॉल या षटकामध्ये आपण पाहतोय. सातत्याने फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत. बॅटवरती व्यवस्थित येत नाहीयेत चेंडू. अजून एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. मिडविकेटच्या दिशेने बॉल निघून जातोय. मिडविकेटचा हितशक्य पुढे येईल. मिसफील्ड झालाय, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. चांगलं कॉलिंग या ठिकाणी दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 24 रन्स स्कोरवरती लागलेत. या षटकाचा जर विचार केला तर रुपेश यांनी 2 षटकांचा स्पेल त्यांनी पूर्ण केलाय आणि त्यामध्ये 19 धावा खर्च केल्यात आणि महत्वाचा एक विकेट मिळवलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा फलकावरती लागलेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. जाऊयात आपण डीजे कॅन्डीच्या दिशेने. प्रसंगावर प्रथम बॅटिंग करत असताना टीमची टोटल फलकावरती 24 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. रॉकी ग्रुपचे जे सर्व सदस्य आहेत त्यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. जे रॉकी ग्रुपचे सर्व सदस्य आपण पाहतोय त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचं आहे. शेवटच्या 12 चेंडूंचा इथून खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सुमित आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथा षटक फेकण्याकरिता सुमित आपण पाहतोय. सुमित तरे बॉलिंग ट्रॅक वरती. एक महत्वाचं षटक त्यांच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय पहिल्या 3 षटकांमध्ये. धावा रोखून ठेवल्यात पूर्णपणे. चला स्पीडअप करा, कारण आजचं शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचं आहे. आजच्या दिवसामधून एक संघ टॉप 8 मध्ये आपल्याला पोहोचवायचं आहे. इथून पहिल्या चेंडूवरती यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. ऑफस्टंपला इथून सरळ चेंडू डिस्ट्रॉइड झाला आणि सरळ या ठिकाणी ऑफस्टंपवरती चेंडू आदळलाय. क्लीन बॉलच्या रूपामध्ये पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विकेट मिळवलाय. पहिल्या चेंडूवरती सुमित तरे यांच्या मदतीतून विकेट या ठिकाणी मिळवलंय. 24 धावा फलकावरती लागल्यात. 24 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना मैत्री पालघर संघ पूर्णपणे बॅकफुटला आपण पाहतोय, कारण ज्या प्रकारे विकेट्स पटपट गमावल्या. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गमावल्या. दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट गमावला. तिसऱ्या षटकामध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. पॉईंटच्या दिशेने चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतो. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. 25 धावा फलकावरती लागलाय. 25 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 2 बॉलचा आतापर्यंत इथून खेळ झालाय. जर विचार केला तर 10 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 15 ते 18 धावा बनवण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय अर्थातच मैत्री 11. पुढचा बॉल सुमित. इथून स्टेप आउट करून चांगला स्ट्रोक जरूर केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि कुठलीही चुकी करणार नाहीये. इथून परतावं लागतंय फलंदाजाला. अमीर बॅक टू द पॅव्हिलियन.
3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये चौथ्या षटकामधील 25 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये मोठा फटका आल्यानंतर पूर्णपणे धावसंख्या थांबली गेले. आशिष जो महत्वाचा विकेट होता त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा येत होत्या, परंतु खेळपट्टीवरती इथून पाय रोवून राहता आलेला नाहीये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सुमित ऑन ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. कार्पेटला रोल करत चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. मागच्या 4 चेंडूंमध्ये सुमित तरे ज्या प्रकारे गोलंदाजी करत आहेत, रुपेश आणि सुमित या 2 गोलंदाजांनी गोलंदाजी केली. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना सुमित तरे आपण पाहतोय. पहिली 3 षटकं खूप महत्वाची होती. पहिल्या षटकामध्ये एक चांगला मोमेंटम नक्कीच मिळाला होता. ड्रीम स्टार्ट जरूर मिळाली होती मैत्री 11 पालघर संघाला, परंतु त्यानंतर ती स्टार्ट कंटिन्यू ठेवता आलेली नाहीये. अजून एक चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय. आता शेवटचा बॉल असेल. 7 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे, परंतु धावा इथून बॅटमधून येत नाहीयेत. फलंदाजांच्या पूर्णपणे वर्चस्व दाखवत आहेत गोलंदाज. जो बॉलिंग अटॅक आहे, आपली गोलंदाजी अर्थातच एक पाठीचं कणा बनवलाय. इथून बॅटच्या रडारमध्ये जरूर आलाय चेंडू आणि सरळ चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि कुठली चुकी करणार नाहीये. प्रॉपर टायमिंग या चेंडूवरती झालेलं नाहीये आणि या षटकामध्ये 3 विकेट सुमित तरे यांच्या माध्यमातून. पहिल्या विकेटला क्लीन बॉल्ड स्वरूपामध्ये, त्यानंतर 2 कॅचआउट स्वरूपाने विकेट येत आहेत. चौथं षटक या ठिकाणी समाप्त झालं. एक यशस्वी षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. 3 विकेट आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. 4 षटकांचा ठिकाणी खेळ संपन्न झालाय. 26 धावा फलकावरती लागल्यात. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, अर्थातच स्लॉग ओव्हरचा खेळ बाकी आहे. छोटासा ब्रेक घेऊयात, आपण कुंदनच्या दिशेने जाऊयात. शेवटचं आणि अंतिम षटक डेथ ओव्हर्स मध्ये गोलंदाज समित गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी अमितच्या खांद्यावरती सुपूर्द केली गेली. धावसंख्या फलकावरती 26 रन स्कोरवरती आपण पाहतोय. स्लॉकवरचा पहिलाच बॉल या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने बॉल जातोय. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक पुढे येईल. एकच धाव या चेंडूवरती मिळते. अजून इथून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये मॅक्सिमम टोटल स्कोर कार्डवरती बनवण्याचा प्रयत्न जरूर असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 13 आणि त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये 13 धावा खर्च केल्यात. म्हणजे एक मोठा बदलाव या ठिकाणी करून दाखवलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर सागर मोरे सरांचा इशारा येतो. इट्स व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 28 स्कोर कार्डवरती लागल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर एक्स्ट्रा बॉल इथून हाताळला गेलाय अमित यांच्या माध्यमातून. सध्या लोअर ऑर्डरचे फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रचंड वेग या चेंडूवरती होता आणि या वेगावरती स्वार होता आलेला नाहीये. बॅटचा फ्लो जो होता, जो तो बॅटचा फ्लो शेवटच्या क्षणाला इथून क्लोज झाला. चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये घडून आलेला नाहीये. दोन्ही चेंडू जर पाहिले तर दोन्ही चेंडू चांगल्या टप्प्यावरती आहेत. तिसरा बॉल सुद्धा चांगला बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. बाउन्सवरती फलंदाजाला बीट केलंय. चांगला कॉन्सेप्ट मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. कारण जे 2 डॉट बॉल हाताळले गेलेत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाच्या विरोधामध्ये, अमित यांच्याकडे चांगला एक्सपिरियन्स आहे. इथून फ्लिकचा फटका जरूर पाहायला मिळतोय. मनगडाचा पुरेपूर फायदा घेतलाय. तितकाच चांगला झेल आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. ग्रेट कॅच.
मध्ये एकही स्लॉग हिट्स फलंदाजांना खेळून दिलेला नाही अमित यांनी. अजून इथून 2 बॉल बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करतायत. शेवटच्या 2 चेंडूंचे स्किल बाकी आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 28 रन स्कोर करते लागलेत. केवळ नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत जे कॅप्टन आपण पाहतोय. इथून कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट पुढे यावं लागणार आहे कॅप्टनला, परंतु त्यांच्या विरोधामध्ये डॉट बॉल इथे हाताळला गेलाय. अजून इथून 1 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय केवळच्या माध्यमातून हाताळला जाईल. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. स्लॉग ओव्हरमध्ये 4 डॉट बॉल आणि त्यामध्ये 1 विकेट. इथून रिव्हर्स जरूर खेळला जातोय. इंटू दी गॅप मध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न आहे. चांगला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु प्रॉपरली स्ट्रोक इथून आला नव्हता. स्ट्राईकमध्ये धोक्याची घंटा वाजले आणि यस इथे रनआउट चिरपामध्ये दुसऱ्या धाववरती विकेट जातोय. म्हणजे इथून एकच धाव काउंट केली जाईल. धावसंख्या फलकावरती 29 रन स्कोर वरती लागल्यात. 30 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 32 विन असेल. 30 धावांचं लक्ष या ठिकाणी आपण पाहतोय. टीम पंकज इलेव्हन मुरबे संघासमोर, म्हणजे जो टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो निर्णय इथून यशस्वी करून दाखवलाय. ओटीव्ही प्रमुख सर. सर्व रॉकी ग्रुपचे जे मेंबर्स आहेत, परिवारातील सदस्य, शेठ माणूस या स्टँडमध्ये सुद्धा जे बसलेले आहेत, त्यांना विनंती करेन की प्लीज आपण समोर या. आपण उद्देश पाटील यांचा वाढदिवस केक कटिंग करून सेलिब्रेशन करणार आहोत, तर या सर्वांना विनंती करेन. चला या, लवकरात लवकर या. उद्देश पाटील यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करणार आहोत. शेठ माणूस आणि त्या स्टँडमध्ये जे मेंबर्स आहेत त्यांना सुद्धा विनंती करेन, चेहऱ्यावरती स्मित हास्य, सुंदर सुंदर अशी पर्सनॅलिटी, चेहऱ्यावरती स्मित हास्य, सुंदर सुंदर अशी पर्सनॅलिटी, सर्वांशी राहतात प्रेम आणि गोडीने, उद्देश आपल्या पॉइंटवरती प्रवास करतात ते होडीने, उद्देश आपल्या पॉइंटवरती प्रवास करतात ते होडीने. आज तुमच्या जन्मदिवसाच्या शुभकामना दिल्यात संतोष आणि विनेश या जोडीने. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि उद्देशजी पाटील यांचं या वेळेला केक कटिंग करून सेलिब्रेशन करणार आहोत. तर उद्देशजी पाटील, वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि त्यांचं रॉकी ग्रुपच्या वतीने आपण सुंदर हा केक आपण पाहत आहेत आणि शुभेच्छा या ठिकाणी आपण देणार आहोत. त्यांचं मुख गोड करणार आहोत. संपूर्ण ही आपण पाहत आहेत रॉकी ग्रुपची ही संपूर्ण टीम, मोठा परिवार आहे. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत रॉकी ग्रुपचा हा परिवार. ब्रँड इज ब्रँड आणि दोस्तीच्या दुनियेतले राजमाणसे ज्यांनी कमावलेल्या आहे. माणुसकीचा नेहमीच गोतावळा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत माणुसकीचं नातं हे सातत्याने रोवलेलं आहे. उद्देशजी पाटील, पुनश्च एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तर जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल आणि या आवाज ऐकूया त्या अगोदर एक कॅन्डी यांच्या माध्यमातून बर्थडे सॉन्ग आपण ऐकणार आहोत. आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. त्या अगोदर विश यू हॅपी बर्थडे उद्देश पाटील. स्टार्ट.
उद्देशबाईंचा वाढदिवस अगदी उत्साहानं आपण मुख्य व्यासपीठावरती सेलिब्रेशन करत असताना पाहतोय आणि हाच दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अतिशय सुंदर रॉकी ग्रुपचं आपण पाहतोय हे प्रेम असतं आणि ज्या वेळेला त्यांचा बर्थडेचा ग्रुप असतो त्या बर्थडेच्या ग्रुपमध्ये त्यांचा एक सुंदर असं मात्र एक रॉकी ग्रुप असं त्यांचं होल्डिंग असतं. तिथे मात्र प्रत्येकाचे बर्थडे सेलिब्रेशन होतात. लियाकत कादरी जबरदस्त फलंदाज आणि एका बाजूला कल्पेश. धावसंख्यांचा जर विचार केला तर फलकावरती धावांची गरज असेल ती म्हणजेच 30 धावा. 30 बॉल आणि 30 धावा. लियाकत कादरी ब्रँड ऑफ मुरबे भरपूर चांगले क्रिकेटपटू. पहिल्याच बॉल वरती उडवलं चेंडूला सीमा रेषा पलीकडे. नो बॉल +6 चेंडू सीमा रेषा पार. आरजी ट्रॉफी षटकार. सो मच. पहिल्याच बॉलवरती धडाका, पहिल्याच बॉलवरती धमाका. लियाकत कादरी यांच्या बॅट मधनं आपण पाहतोय अतिशय सुंदर फटका. नो बॉल घोषित केला पंचांनी आणि त्याला मात्र आता चॅलेंज करतात की ओव्हर स्टेपिंगचा नो इथे मात्र पंचांनी घोषित केला. वॉर रूम मध्ये नितेश कदम सर जोडतील जो फुटवर्कचा ओव्हर स्टेपिंगचा नो जो घेतलेला आहे, रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग टीमनं, तो आपण पाहणार आहोत. नो बॉल इथे मात्र आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या निर्देशनास देखील नो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ऑलराईट पंच मात्र इथे आहेत आणि त्यांची कामगिरी अगदी चोख बजावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉकी ग्रुप चषक 2025चं अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन आणि आजचा दिवस दुसरा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या दिवसात 40+ क्रिकेट. मुरबे संघ प्रथमताच इथे आलं. त्यांनी देखील वक्तव्य मांडलं की या गावात येताना असं वाटलं की मैदान एवढं चांगलं नसेल आणि तदनंतर आम्ही ते येता क्षणी बघायला मिळालं की अतिशय भव्य आणि सुंदर मैदान आणि ही रॉकी ग्रुपची कमाल आहे. रॉकी ग्रुप हे करू शकतं. सातत्याने आपण पाहिलं त्यांचं आयोजन. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय बॉलला दिशा दिली आणि चेंडू मात्र सीमा रेषा पलीकडे ओलांडताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती 9 वरती षटकार, तदनंतर फ्री हिटचा बॉल, त्यावरती चौकार. धावसंख्या अगदी झपाट्याने वेग घेत असताना जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवरती. 4. धावसंख्या आपण पाहतोय 11 वरती जाऊन पोहोचतोय. अगदी आपण पाहतोय एका चेंडूचा खेळ फेकून झालाय आणि आतापर्यंत धावसंख्या 11. मैत्री स्पोर्ट्स पालघर आपल्याला पाहायला मिळत आहेत. केवल पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आता मुरबे संघ यंदा प्रथमताच दाखल झाला या स्पर्धेमध्ये आणि अगदी पहिल्याच वर्षी आपण पाहतोय गोलंदाजीची ताकद दाखवली. तदनंतर फलंदाजी करत असताना लियाकत कादरी यांनी पहिल्याच बॉलचा समाचार. अगदी सफाई विभागात भरपूर कमी वेळा मुरबे संघ पाहायला मिळतो, परंतु आम्ही एवढ्या लांबून इथे का आलोय याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये त्यांनी विथ द बॉल तर दिलं. आता बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 30 धावा. इथे मात्र चेज करण्याकरिता सुरुवात चांगली राहिली, जिथे लियाकत कादरी यांनी मात्र पहिल्याच बॉलवरती षटकार, तदनंतर चौकार आणि तदनंतर आता सिंगल डबलच्या खेळाला देखील तेवढंच महत्व देत आहे. ही अत्यंत महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच 2 आणि धावसंख्या फलकावरती 12. आणखीन 18 धाव्यांची गरज. पुढचा बॉल सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला प्लेस केलं. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फक्त चेंडूला पाहिलं आणि तदनंतरच्या चेंडूचा सन्मान झाला. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण होत असताना धावसंख्या फलकावरती 12 आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र आपण पाहतोय आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातला 40+ पहिल्या फेरीतला अगदी शेवटचा मॅच. मैत्री 11 पालघर. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुरबे संघ आपण पाहू शकाल. चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत.
नयन घरत आणि नयन घरत कुठली चुकी करणार नाही. पवनसूत नवली संघ म्हटलं की नयन यांचं नाव अगदी सातत्याने पुढे घेतलं जातं. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि एक आक्रमक फलंदाज. खालच्या फळीमध्ये मध्य फळीमध्ये येऊन घातक फलंदाजी करणं त्यांचा स्वाभाविक खेळ अनेक वर्ष राहिला क्रिकेटच्या पटलावरती. मग अंडरआर्म क्रिकेट असेल, ओव्हरआर्म क्रिकेट असेल, पवनसूतसाठी लेदर क्रिकेट देखील तेवढंच चांगलं ज्यांनी मात्र केलंय. आणि तेच नयन यष्ट्यांच्या मागे अगदी यष्ट्यांना बिलगून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुहास यांना आपण पाहतायत नांदगाव इथून मात्र आपण पाहतोय बिलॉंग करत असताना सुहास थोडेसे त्रस्त आहेत. सुहास ठाकूर यांना आपण पाहू शकाल इंजुरीने त्रस्त आहेत, परंतु संघासाठी मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला लियाकत कादरी जबरदस्त फॉर्मात असलेले खेळाडू. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 चेंडू आणि 12 धावा, 18 धावांचं टार्गेट ठेवलं आणि ज्यामध्ये सुरुवात अगदी तडाखे बंद ठेवली फलंदाज लियाकत कादरी यांनी. त्यांच्या साथीने फलंदाज आले होते ते म्हणजेच कल्पेश, परंतु कल्पेश यांना भरपूर वेळ मैदानाच्या आतमध्ये वेळ घालवता आला नाही. यावेळेला सुहास जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अगदी येता क्षणी पहिल्या बॉलचा भरपूर समाचार, चेंडू सीमारेषा पार, RG ट्रॉफी षटकार. एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अर्थातच दीपेश पाटील सरांचं इथे आगमन. मी सरांना विनंती करीन की प्लीज आपण सन्मानाने येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. अर्थात आपण पाहतोय स्वर्णी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर दीपेश पाटील सरांचं इथे आगमन. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या. धावसंख्या जर आपण पाहिली तर षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 धावा. अगदी जलद गतीनं झपाट्यानं स्कोर कार्ड. पहिल्या षटकात धावांची उधळण ज्यामध्ये आपण पाहतोय 2 षटकार 1 चौकार. सुहास आले, सुहास ठाकूर नांदगावचा ब्रँड म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय सुंदर क्रिकेट. ज्यांनी क्रिकेट या पटलावरती रिव्हर्स स्वीप 40+ मधला सर्वाधिक रिव्हर्स स्वीपचा बेताज कोण असेल तर सुहास यांचं नाव घेतलं जातं, कारण ॲक्युरेट फटका त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलंय. एका बाजूला लियाकत कादरी, मुरबे म्हटलं की अगदी समुद्रकिनारी वसलेलं गाव आणि तिथे मात्र रोजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये हवेच्या विरोधात प्रॅक्टिस सेशन त्यांचं चालू असतं. 40+ जरी खेळाडू असले तरी देखील मुरबे गाव म्हटलं की गावचा एक ओपन संघ झाला, त्यात देखील लियाकत यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं. ओपनिंग पेअरचा फलंदाज म्हणून सातत्याने त्यांना आम्ही पाहिलंय. असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला नांदगाव, हौशी नांदगाव, शिवसेना फायटर नांदगाव या संघाकडून बऱ्याचदा क्रिकेट चांगलं हाताळलं आणि आता 40+ मध्ये मुरबे या संघाकडून खेळत असताना आपण पाहतोय पहिल्याच षटकात पहिल्याच बॉलवरती येत असताना षटकार ठोकला. अर्थात आपण पाहतोय सुहास ठाकूर. गोलंदाजी ट्रॅकवरती केवल पाटील, 40+ पालघर डिस्ट्रिक्ट अध्यक्षपद ज्यांच्या हाती आहे आणि या 40+ कमिटीचे अध्यक्ष केवल पाटील स्वतः मैत्री 11 पालघरचे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहतोय फर्निचर डिस्ट्रॉय. सरळ रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न असताना आपण पाहतोय लियाकत यांना बाद होताना आपण पाहतोय. फलंदाज लियाकत छोटी खेळी, परंतु सुरुवातीचा काळ जो होता तो अगदी येणाऱ्या फलंदाजांवरती बिलकुल प्रेशर नसेल ज्या पद्धतीनं सुरुवात केली. नवीन फलंदाज यतीन पाटील यांना आपण पाहताय. षटक क्रमांक 2 आणि केवल पाटील यांनी पहिल्याच बॉलवरती एक महत्वाचा मोहरा गारद करत असताना आपण पाहतोय मुरबे या संघासाठी. यतीन पाटील यांना मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या काळात या षटकात जर आपण बसून पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. प्रणय घरत यांना आपण पाहतायत. यतीन पाटील स्क्वेअर ऑफ द विकेटचा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु चेंडू फळीचा संपर्क नाही. जी हवी होती एक्सपेक्ट बाउन्स करत होते तो मात्र मिळाला नाही आणि इथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच षटकात 18 धावा आल्या. तदनंतरचा आपण पाहतोय दुसऱ्या षटकात पहिल्याच बॉलवरती विकेट आणि आता जर आपण पाहिलं तर हा बॉल डॉट देखील आलाय. पुन्हा एकदा केवल पाटील ऑन साइडला, पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे जरूर खाली आहेत. भरपूर चांगले प्रयत्न राहिले परंतु झेल सक्सेस करता आला नाही आणि बघता बघता आपण पाहतोय इथे सिंगल पूर्ण होते. दुसऱ्या धाव्यांचा प्रयत्न नाही राहिला कारण सुहास ठाकूर थोडेसे इंजर्ड आहेत. त्या अनुषंगाने आपण पाहतोय सिंगल डबलनं देखील हा सामना जवळ पोहोचवतील. त्या अनुषंगाने एक धाव घेतली आणि आता सुहास यांना मात्र स्ट्राइकिंग एंडला आणलं. पुढचा बॉल
रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न राहिलाय. इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. धावसंख्या जर फलकावरती आपण तपासून पाहिली तर 19 धावा, 11ची गरज आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. 11 धावा कुठल्या पद्धतीने मात्र पूर्ण होतील. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न पुन्हा एकदा राहिला आणि इथे देखील आपण पाहतोय डॉट बॉल आणि डॉट बॉल. केवल पाटील यांनी दुसऱ्या षटकात पुन्हा एकदा मॅच मध्ये पलटवार करण्याची एक संधी क्रिएट केली आणि खऱ्या अर्थानं आता स्कोर कार्डला फक्त या 5 चेंडूंमागे त्यांनी एक धाव खर्च केली. चांगली गोलंदाजी. येणाऱ्या काळात 11 धावा आहेत परंतु चेंडूंचा खेळ 19 बाकी आहे. रिव्हर्स स्वीप खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत राकेश पाटील आणि अतिशय सुंदर झेल फलंदाज बाद होताना सुहास ठाकूर गॉन. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुमित चौधरी. सुहास यांनी मात्र जो त्यांचा स्पेशल फटका राहिला त्याच्याच वरती त्यांना बाद होण्यास इथे कन्व्हिन्स केलं केवल पाटील यांनी. चांगली गोलंदाजी केली. फक्त एका धावेचं षटक राहिलं. आता 18 बॉल आणि 11 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला हा बॉल पंचांचे हात बंदिस्त राहिलेत. इथे मात्र आपण पाहतोय जर तुम्ही सफल झाला असाल तर तो चेंडू वाईड मिळणार नाही. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय या प्रणय घरत. लेदर क्रिकेटसाठी मात्र कोचिंग देखील चांगल्याच पद्धतीने करत असतात. आपण पाहतोय पीडीडीएसच्या मैदानात त्यांना पाहिलंय एक चांगले कोच म्हणून. अंडर 16 अंडर 19चे कॅम्प आपल्याला पाहायला मिळतात ज्यावेळेला प्रणय घरत हे ॲज अ कोच म्हणून आपण पाहिलेत. यावेळेला पुन्हा एकदा इनटू दी गॅप मध्ये या बॉलला मात्र खेळलं. मिडविकेटला क्लिअर करणारा अतिशय महत्वाचा आणि देखणा स्ट्रोक पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहतोय कोलवट टप्पाचा बॉल होता. त्याला फक्त दिशा दिली आणि चौकार मात्र मिळवला. धावसंख्या 4 न फ्लाय होईल जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23 धावा. अवघ्या 7 धाव्यांची गरज. यतीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल शरीरापासून दूर ठेवला. तिथे मात्र पंचांनी त्या बॉलला स्क्रोल केला आणि तदनंतरचा चेंडू थोडासा पायावरती हाताळणारी लाईन होती. तिथे मात्र आपण पाहतोय चांगला स्ट्रोक खेळत असताना पुन्हा एकदा चेंडूला मात्र कट केलंय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत माजिद आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड होईल. डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतायत. सिंगल मात्र मिळेल. या सिंगलच्या सहाय्यानं धावा फलकावरती जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 24 धावा. उर्वरित 6 धाव्यांचा खेळ बाकी राहिलाय विजयासाठी. हळूहळू करत असताना मुरबे संघ आपण पाहतोय विजयाच्या समीप पोहोचत असताना. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका डीप मध्ये बॉलला ढकलला. तिथे देखील आपण पाहतायत माजिद आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण झालं. सिंगल इझिली डन करतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 वरती. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 4. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 धाव्यांची गरज असताना एका बाजूला सुमित चौधरी आणि एका बाजूला आपण पाहतो यतीन पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला. याही वेळीला बॉल जाईल सरळ सीमा पलीकडे. कुणाल दादा पाटील स्टँडला सलामी देणारा आला चौकार. 4. इथे मात्र आपण पाहतोय धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचली. अतिशय सुंदर सुरुवात राहिली मुरबे संघाचा प्रवास या ट्रॉफी आरजी ट्रॉफी मध्ये. ज्यांनी मात्र आपण पाहतोय इथे चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम पद्धतीचं पाहायला मिळालं. एका धावेची गरज असताना षटकारानं मॅच संपवण्याचा प्रयत्न राहिला आणि त्या प्रयत्नात झेलबाद फलंदाज बाद.
29 धावा या धावफलकावरती आहेत. फक्त एका धावेची गरज. हा सामना विजयाकरिता मुरबे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला मैत्री 11 पालघर. हा संघ थोडासा अडचणीत आला. केवल पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी चौथं षटक. 12 बॉल आणि 1 ची गरज. 12 चेंडू आणि 1 धावांची गरज असताना आपण पाहतायत मुरबे संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती. इथून 1 धाव आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या फेरीमध्ये पदार्पण होईल. इथे मात्र आपण पाहतोय अतिशय चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे जरूर असतील, परंतु इथे विजयाची 1 धाव आणि विजयाची मुहूर्त मेढ इथे रोवत असताना संघ मुरबे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलंच वर्ष त्यांचं या स्पर्धेमध्ये आणि तदनंतर सुरुवात अतिशय चांगली राहिली. या स्पर्धेकरिता निश्चित स्वरूपात जे आमचे स्पॉन्सर राहिले अत्यंत महत्त्वाचे, त्यांचे देखील निश्चित स्वरूपात आभार मानणं खूप गरजेची भूमिका आहे. या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक सुनंदा सदानंद पाटील यांच्याकडून कैलासवासी संतोष सदानंद गावड यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. कुमार दहेश सदानंद गावड यांच्याकडून आपण पाहतोय द्वितीय पारितोषिक. प्रथम पारितोषिक आपण पाहू शकाल ते म्हणजेच सुनंदा सदानंद पाटील यांच्याकडून आहे. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय कैलासवासी संतोष सदानंद गावड यांच्या स्मरणार्थ महेश देहेश सदानंद गावड यांच्याकडून द्वितीय पारितोषिक. कैलासवासी गीता संतोष गावड यांच्या स्मरणार्थ दहेश सदानंद गावड यांच्याकडून तृतीय पारितोषिक. टायगर स्पोर्ट्स अर्थात टायगर दादा रोहिदास पाटील यांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक. कुमार सिद्धेश दशरथ भोईर यांच्याकडनं 5वे पारितोषिक. कैलासवासी दत्तात्रेय जयतू पाटील यांच्या स्मरणार्थ पिंकेश दत्तात्रेय पाटील यांच्याकडून 6वे पारितोषिक. कैलासवासी दत्तात्रेय जयतू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री पिंकेश दत्तात्रेय पाटील यांच्याकडून 7वे पारितोषिक. कुमार सिद्धेश दशरथ भोईर यांच्याकडनं 8वे पारितोषिक. शांती अवॉर्ड्स अँड नॉवेल्टी यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी ट्रॉफी. कुमार योगेश लहू गावड यांच्याकडनं आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉसचे मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचे देखील आभार. तदनंतर आपण पाहतोय कैलासवासी नितीन भगवान भोईर यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण भगवान भोईर यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह. यास मुख्य व्यासपीठावरती मी निमंत्रण देईन सन्मान्य केवल पाटील सरांना 40+ चे अध्यक्ष. प्लीज तुम्ही मुख्य व्यासपीठावरती या आणि तुमचं मुख्य व्यासपीठावरती रॉकी ग्रुप स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. तुमचा एक सन्मान सत्कार आमच्या या मुख्य व्यासपीठावरती असेल. स्वागत सन्मान निश्चित स्वरूपात करणार आहोत. तर केवल पाटील आम्हाला पाहायला मिळतात 40+ चे अध्यक्ष. सफाळे विटीलाईन स्टार आणि एका बाजूला मुरबे संघांना विनंती करीन की आपण टॉससाठी या. तत्पूर्वी आपण मी उद्देश यांना विनंती करीन की आपण या. तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच या मॅचचं देणार आहोत. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच जर आपण तपासून पाहिले तर सुमित चौधरी ज्यांनी मात्र 2 गडी बाद करत फक्त 3 धावा खर्च केल्या आणि उद्देश भाईंच्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. पुढील मॅचचा टॉस देखील होईल. आणि सुमित चौधरी यांना आपण पाहतायत ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. लियाकत कादरी भाऊ पाहायला मिळतात आणि उद्देश भाई आज त्यांचा वाढदिवस, त्यांच्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅच पुढील मॅचच्या टॉससाठी या. एका बाजूला सफाळे विटीलाईन स्टार आणि एका बाजूला मुरबे हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच इथे मात्र फोटो सेशन जरूर होईल. पहिलंच वर्ष या स्पर्धेमध्ये रॉकी ग्रुप ट्रॉफी